नमस्कार मंडळी. तर आज आपण इडलीचा बेत बनवतोय. अगदी परफेक्ट अचूक प्रमाण मी दाखवलं याच्यामध्ये, जेणेकरून इडली खूप सॉफ्ट तयार होते. तर त्यासाठी अशा प्रकारची एक वाटी घेतली होती मी आणि त्या वाटीने 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटीची उडदाची डाळ असते ती घेतली होती. नीट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी दोन्ही गोष्टी. आणि तांदळामध्ये अगदी पाव चमच्यासारखे मेथीदाणे घालायचे, याने खूप छान चव येते. आणि अर्धा तांब्यासारखं पाणी तांदळामध्ये आणि ग्लासभर सारखं पाणी आपल्याला उडीद डाळीमध्ये घालून ह्या दोन्ही गोष्टी 7 ते 8 तासासाठी चांगल्या भिजत ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या छान वाटल्या जातात. तर मी दुपारच्या वेळेत ह्या भिजत ठेवल्या होत्या आणि जवळजवळ रात्र झाली होती, 7 ते 8 तास झाले होते. तर बघू शकता तांदूळ मस्त असे भिजले गेलेले आहेत आणि जी उडीद डाळ आहे ती सुद्धा पाण्यामध्ये फुगून अगदी डबल झाले. अगदी छान दोन्ही गोष्टी भिजल्या गेल्या होत्या. आता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. तर वाटून घेण्यासाठी आपल्याला जे पाणी लागतं ते उडीद डाळीवरचं पाणी असतं ना, ते वापरायचं. तर त्यासाठी ते पाणी आहे ते मी एका ग्लासमध्ये कलेक्ट केलं आहे आणि तांदळावरचं पाणी आहे ते आपण फेकून देणार आहोत. उडीद डाळीवरचं पाणी वापरलं तर जेव्हा आपला पदार्थ आहे, इडली असू दे किंवा आंबोळी असू दे, तो पौष्टिक तयार होतो. तर आता मी ते सर्वात आधी जे पोहे असतात ते घेतले होते, सेम वाटीने 1 वाटी म्हणजे कांदा पोहे, आणि ते छान 1 वाटी पाण्यामध्ये भिजून बाजूला ठेवलेत, म्हणजे आपण बाकीच्या गोष्टी वाटेपर्यंत हे छान भिजले जातात. आता एक मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण तांदूळ आहेत ते वाटून घेणार आहोत. तांदूळ आणि डाळ आपण यासाठी वेगवेगळं भिजत घालतो, कारण तांदूळ हलके सरसरीत वाटून घ्यायचे असतात आणि डाळ आहे ते एकदम फाईन पेस्टमध्ये वाटून घ्यायची असते. तर दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वाटता याव्यात यासाठी आपण वेगवेगळ्या भिजत घालायच्या. तर इथे मी तांदूळ आहे त्याच्यामध्ये अगदी जरासं पाणी घालून याला असं वाटून घेतलंय. सरसरीत म्हणजे खूप जाड जाड दाणे ठेवायचे नाहीयेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तसं बारीक हाताला नुसतं फील झालं पाहिजे की ते बारीक त्याच्यामध्ये कण आहेत. अशा प्रकारे आपल्याला तांदूळ आहेत ते वाटून घ्यायचे आहेत. तर एक मोठं भांडं मी ते घेतलंय, त्याच्यामध्ये हे सगळं पीठ आहे ते कलेक्ट करत जायचंय. जसं आपण वाटू तसं पीठ कलेक्ट करायला मोठंच भांडं घ्यायचं, जेणेकरून ते फुलून जर डबल होत आहे पीठ तर ते बाहेर येऊ दे नको यासाठी. तर मी 2 बॅचमध्ये तांदूळ आहेत ते वाटून घेतले होते. आता जी उडीद डाळ आहे ती सुद्धा व्यवस्थित वाटून घेणार आहे. उडीद डाळीवरचं जे आपण पाणी कलेक्ट केलेलं आहे ते जर संपलं तर आपण साधं पाणी वापरलं तरी चालतं. म्हणजे डाळ आणि तांदूळ त्या पाण्यामध्ये माझे वाटून झाले होते, फक्त पोहे आहेत ते वाटण्यासाठी साधं पाणी वापरावं लागलं. तुम्ही ते बघू शकता डाळ आहे ते एकदम छान फाईन वाटून घेतलेली आहे मी. आणि याचं पीठ आहे ते तांदळाच्या पिठापेक्षा थोडं चिकचिकीत असं स्टिकी जाणवतं. तुम्ही बघू शकता तांदळाचं पीठ जे आहे ते पटकन पडलं होतं मिक्सरच्या भांड्यातून, पण हे तसं पडत नाही, चिटकून राहतं, कारण याच्यामध्ये हलका चिकटपणा असतो. तर हे सगळं मी व्यवस्थित स्पॅच्युलाच्या साहाय्याने काढून घेतलं होतं. आणि आता आपण लास्टला जे पोहे भिजत ठेवले होते ते वाटून घ्यायचे आहेत. मस्त भिजले गेलेत पोहे, भिजायला फार वेळ लागत नाही. आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालून पोहे सुद्धा आपल्याला छान असे वाटून घ्यायचे आहेत. 1 वाटी पोहे जर तुम्ही घालणार नसाल तर याऐवजी तुम्ही जे चुरमुरे असतात ते घातलात ना तरी सुद्धा सेम रिझल्ट येतो. पोहे सुद्धा आपले छान असे वाटून झालेले आहेत. आता हे पोह्याचं पीठ आहे ते सुद्धा उडीद डाळ किंवा तांदूळ आपण जे वाटून कलेक्ट केलेलं पीठ आहे त्याच्यावरतीच घालायचंय. आता ह्या तिन्ही गोष्टी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. बऱ्याचदा काय होतं आपण मीठ आहे ते आता ह्या स्टेजलाच घालतो, पण उन्हाळ्याच्या दिवसात चालून जातं. पण आपण थंडीच्या दिवसामध्ये जर पीठ हे फर्मेंट करतोय तर मीठ आहे ते सकाळीच घालायचं, नाही तर मग मिठामुळे पीठ फर्मेंट व्हायला वेळ लागतो. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. तिन्ही पिठं व्यवस्थित मिक्स झाली की आपल्याला 2 ते 3 मिनिट एकसारखं म्हणजे एकसारख्या डायरेक्शननी फेटून घ्यायचं आहे. त्याने काय होतं पिठामध्ये छान एअर निर्माण होते आणि मस्त असं ते फुललं जातं. यासाठी आपल्याला छान असं पीठ आहे ते फेटून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट, म्हणजे जो पदार्थ आहे तो सुद्धा मस्त जाळीदार तयार होतो. ही स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे, याने खूप रिझल्ट छान येतो पदार्थाला. त्यामुळे आता मी हे झाकण ठेवून व्यवस्थित उबदार ठिकाणी ठेवणार आहे. सकाळी मॉर्निंगला तुम्ही बघू शकता थंडीचे दिवस असले तरी सुद्धा पीठ आपलं छान फर्मेंट होऊन आलेलं आहे, कारण आपण मीठ आहे ते सकाळी घालणार आहोत, रात्री घातलं नव्हतं. ही छोटी छोटी गोष्ट लक्षात ठेवली तर आपलं पीठ आहे ते फर्मेंट व्हायला अजिबात अडचण येत नाही. आता हे पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जी जाळी निर्माण झालेली आहे ती मोडून घ्यायची आणि पीठ आहे ते एकदम स्मूथ तयार झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं
आणि आपण इडली करायला सुरुवात करूया। पण मी जे पीठ आहे ते इडली पात्रामध्येच फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं, त्यामुळे एका मोठ्या पातेल्यामध्ये त्याला मी असं ट्रान्सफर करून घेतलं आणि जे इडली पात्र आहे ते मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे। तर आता आपण इडली आहे करायला सुरुवात करू शकतो। आपलं पीठ व्यवस्थित रेडी झालंय। तर इडली पात्र मी स्वच्छ घासून घेतलं होतं, त्याच्यामध्ये तांब्याभर सारखं पाणी घालायचं, झाकण ठेवून आपल्याला पाणी आहे ते उकळायला बाजूला ठेवायचंय आणि इडलीचं जे ताट असतं ज्याला इडलीचे असे साचे असतात ते साचे आहेत ते व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचे। तुम्ही हाताने केलात तरी चालतं किंवा अशा प्रकारचा जो ब्रश असतो तो एकदम इझी होऊन जातो, म्हणजे इझी पडतो हे तेल लावण्यासाठी। तर मी व्यवस्थित तेल आहे ते ग्रीस करून घेतलंय, म्हणजे इडली आहे ती इझिली डिमोल्ड होते। आणि इडली पात्रामध्ये आपण जे बॅटर घालतो ते एकदम भरून भरून घालायचं नाहीये, थोडं कमी घालायचं, म्हणजे इडली व्यवस्थित फुगली जाते, म्हणजे तिला फुगायला जागा मिळते यासाठी। तर एक एक पळीसारखं मी बॅटर प्रत्येक ह्याच्यामध्ये घातलंय, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित असं एकसारख्या साईजने घालायचं, म्हणजे इडली एकसारखी तयार होते। इडलीच्या सगळ्या साच्यांमध्ये एकदा पीठ भरून झालं की 1 ते 2 वेळा टॅप करायचं, म्हणजे पीठ आहे ते एका लेवलला येतं। आणि इकडे बघू शकता पाणी व्यवस्थित उकळलं गेलंय, हातावर वाफ येते, हात सांभाळून आपल्याला ही प्लेट आहे ती व्यवस्थित आतमध्ये ठेवायची आहे आणि झाकण ठेवून 15 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची आहे। मीडियम गॅसवरती घड्याळ लावून जर 15 मिनिटं आपण याला वाफ दिली ना की इडली एकदम परफेक्ट शिजली जाते। तरी सुद्धा इडली शिजली की नाही हे ओळखण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरी किंवा स्टिक आपण याच्यामध्ये इन्सर्ट करून बघायची, क्लीन आली तर इडली आपली शिजली अशी समजावी। जर तिला पीठ लागलं असं आपल्याला वाटतंय तर पुन्हा 1-2 मिनिटाची वाफ आपण द्यायची। तर इडल्या इथे छान शिजल्या गेल्या होत्या, हलकी वाफ जाऊ द्यायची आणि मग आपल्याला याला डिमोल्ड करून घ्यायचंय। इडलीच्या सगळ्या कडा आहेत त्या हलक्या सुट्ट्या सुट्ट्या करून घ्यायच्या, मग इडली इझिली डिमोल्ड होते। इडली निघताना जर ती विस्कटली गेली तर ती शिजली नाही असं समजावं। इडली जर व्यवस्थित आपली निघतीये तर ती परफेक्ट शिजले, ही सुद्धा एक खूण आहे इडली शिजली की नाही हे ओळखण्यासाठी। आणि तुम्ही बघू शकता इडली किती छान सॉफ्ट आतून जाळीदार अशी तयार झालेली आहे, कारण आपण प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट घेतलं होतं। तर हलकं गार झालं होतं तर चमच्याच्या ऐवजी मी हातानेच तुम्हाला काढून दाखवते, इझिली डिमोल्ड होते इडली, अजिबात कुठेही तुटत नाही, म्हणजे इडली आपली परफेक्ट तयार झाली असे समजून जायचं। तर इडली स्टीम होईपर्यंत मी जी इडली सोबत खायची खोबऱ्याची चटणी आहे ती सुद्धा करून घेतली होती। बऱ्याच प्रकारच्या चटणीच्या रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करून त्या बघू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।